हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कबीरच्या बोलण्याने इशिता अगदी चकित झाली होती. तो तिच्याबद्दल इतका काळजीवाहू, इतका पॉझिटिव्ह होत चालला होता की तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच कबीर आहे का, जो सुरुवातीला तिला पाहायलाही तयार नव्हता. सुरुवातीला जो तिला अवरेत होता, तो आता तिची इतकी काळजी करू लागला होता. इतका बदल कसं काय झाला? तेवढ्यात जान्हवी खन्ना हलकसं हसत म्हणाली, फिकीर करू नकोस इशिता. मी तुझ्याबद्दलचा आपुलकीचा भाव त्यांच्या डोळ्यात पाहिलाय. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की तुझ्या आयुष्यात आल्यापासून कबीरच्या आयुष्यात किती बदल झाला आहे. कोणालाही वाटणार नाही की हा तोच कबीर आहे ज्याला लोकांशी बोलायलाही आवडत नव्हतं. आठवतंय का, शेवटच्या वेळी तू माझ्याशी किती वेळ बोललास? आठवणारच नाही, कारण तू कधीच कुटुंबाच्या जवळ बसून नीट बोलत नव्हतास. पण आज तू जसा मोकळेपणाने बोलतोयस ते पाहून कळतंय की तू बदलतोयस. आणि या बदलाचं कारण काय आहे त्याचं उत्तर फक्त तुझं मन देऊ शकेल. पण मी एवढंच म्हणेन, तुम्ही दोघे कायम एकत्र राहा. चल, आता मी निघते. तुमच्या बुवा दादींना भेटायचं आहे. लग्नाविषयी काही गोष्टी बोलायच्या आहेत, असं म्हणत जान्हवी खन्ना हसतच तेथून निघून गेली. तिच्या जाण्याबरोबरच कबीरने हळूच इशिताकडे पाहिलं. इशिताने ते पाहताच लाल होत पळतच खोलीत शिरली. कबीरचं तिला मुद्दाम चिडवणं तिला लक्षात येत होतं. काही वेळापूर्वी आईने ओरडलं म्हणून जवळजवळ रडू येत असलेली इशिता आता मात्र स्वतःच हसत होती. इशिता हसताना पाहून कबीरलाही मनापासून बरं वाटलं. त्याहूनही आनंद झाला की त्याच्या आईने स्वतः पुढाकार घेऊन इशिताची माफी मागितली. दुसरीकडे सोहेल खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं, अनया सोफ्यावर बसून मेहंदीच्या फंक्शनसाठी कपडे निवडत होती. तो तिच्याकडे जाऊन थोडा थांबून म्हणाला, थँक्यू माझ्या बहिणीची बाजू घेतल्याबद्दल. सोहेलच्या तोंडून थँक्यू ऐकून अनया थबकलीच. पहिल्यांदाच त्याने तिला धन्यवाद दिले होते. अनया उठून त्याच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. सोहेलला तिचं ते बघणं सहन न झाल्यामुळे तो मागे सरकू लागला. पण अनया थोडी शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. ती त्याचा कंबर पकडून त्याला स्वतःकडे खेचत हसत म्हणाली, तू मला थँक्यू म्हणालास? खरंच की मी स्वप्न पाहते? माझा शैतान नवरा मला थँक्यू म्हणतोय? काय असं काही मी केले का की तुला मी चांगली वाटायला लागेल? असं असेल तर सांग, मी रोज तसंच करेन. अगदी 24 तास इशिता इशिता करत बसेन. अनयाच्या त्या खोडकरपणाने सोहेलच्या भुवया आकुंचित झाल्या. ती त्याला जवळ घेत म्हणाली, अहो, माझ्या नवऱ्याला राग येतोय. काही हरकत नाही. माझ्याजवळ राहिलात की सारा राग आपोआप निघून जाईल. चल सांग ना, उद्या मेहंदीच्या फंक्शनला मी कोणता ड्रेस घालू? हिरव्या रंगाचे इतके कपडे काढून ठेवलेत की डोकंच फिरलंय. सोहेलने डोळे बारीक करून उत्तर दिलं, उद्या मेहंदी आहे. तू दुल्हन नाहीयेस की एवढं विचार करतेस? काहीही घाल, बंदरच दिसशील. तसंच काहीही घातलंस तरी मला कधीच चांगली लागत नाहीस. विशेष करून त्या दिवशी जेव्हा तू कार्टूनसारखी तयार होऊन माझ्या ऑफिसला आली होतीस. तुला कोणी सांगितलं होतं की मला असे कपडे आवडतात? अनया नाराज चेहरा करत म्हणाली, तुम्ही विचारता की मला कोणी सांगितलं? तुमची नागिनसारखी बसलेली ती अंजली मॅडम. मी स्वयंपाक करत होते तेव्हा ती आली आणि म्हणाली, सोहेलला अशा मुली आवडतात, सूटवाल्या, सभ्य दिसणाऱ्या. म्हणून मी विश्वास ठेवला. शेवटी ती तुम्हाला लहानपणापासून ओळखते, मग मीही तसंच घालून ऑफिसला आले. मला काय माहिती होतं की ती मला फसवत होती? सोहेल पुन्हा शांत आवाजात म्हणाला, आणि तिने सांगितलं म्हणून तू माझ्यासाठी स्वतःला बदलणार? कुठल्या कपड्यात तू सुंदर दिसशील हे तू ठरवणार
मी नाही. तरीही सांग. अंजली म्हणाली, म्हणून तू माझ्यासाठी स्वतःला का बदललंस? अनाया काही क्षण शांत राहिली. मग हलकेच हसत म्हणाली, सांगते. मी स्वतःला फक्त तुझ्यासाठी बदलत होते. गोल गोल बोलणारी नाही मी. म्हणून सरळ सांगते. मी फक्त तुझी व्हायची. ज्या दिवशी तुझ्याशी लग्न केलं त्या दिवशी तू म्हणालास की तू माझं आयुष्य बर्बाद करशील. मीही म्हटलं होतं की मीही तुझं आयुष्य बर्बाद करेन. पण तुझ्यासोबत राहून, तुझ्या जवळ राहून मला जाणवलं की अनाया इतकं बोलून झाली तेव्हा सोहेल मात्र पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. अनया पुढे म्हणाली, नफरतही संपली. कधी कशी संपली मला तरी कळलंच नाही. पण तुला कोणासोबत पाहणं आता मला सहनच होत नाही. हा सगळा माझ्या लक्षात तेव्हा आलं जेव्हा अंजली घरी आली आणि तू म्हणालास की ती तुझी लहानपणीची मैत्रीण आहे. तू निघून गेल्यावर अंजलीने मला स्पष्ट सांगितलं, ती तुला आणि मला वेगळं करेल आणि लवकरच तुमचं लग्न होईल. मला वाटलं कदाचित तूही तिच्यावर प्रेम करतोस आणि मला सोडून तिलाच निवडशील. मी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि वाटलं की तू खरंच मला सोडून जाणार. म्हणून मी ठरवलं होतं, तू मला सोडलंस तर मी तुझ्यापासून दूर निघून जाईन. पण आज मी ठरवलं आहे, काहीही झालं तरी मी तुला सोडून कधीच जाणार नाही. अनयाचं हे सगळं ऐकून सोहेलचा राग भराभर वाढत होता. त्याला कळत नव्हतं अनया अशी का वागत आहे, का एवढी वेडीसारखी प्रेमात पडली आहे. तो तिला स्वतःपासून दूर ढकलत म्हणाला, ऐक, शेवटचा वेळ सांगतोय. माझ्याशी असं चिपकून राहणं बंद कर. मला तू अजिबात पसंत नाहीस आणि कधीच होणार नाहीस, कारण तू कबीर खन्नाची बहीण आहेस. कबीरला धडा शिकवण्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केले. हो, मान्य करतो की मी तुला सांगितलं होतं, जर तुला माझं आयुष्य बर्बाद करायचं असेल तर लवकर कर आणि निघून जा. आणि मी तुला खरोखरच नसतो आवडत, तुझ्या भल्यासाठीच सांगतो. जास्त बकवास न करता माझ्यापासून अंतर ठेव. आणि अंजलीबद्दल बोलायचं तर तिने जे काही सांगितलंय ते अगदी बरोबर आहे. तुझ्या घटस्फोट घेतल्यावर मी अंजलीशी लग्न करेन आणि तेही तुझ्या डोळ्यांसमोर. सोहेलचं बोलणं ऐकून अनया शांतपणे पण गालावर हलकीशी स्मित आणत म्हणाली, ठीक आहे, मग तुझ्या आणि अंजलीच्या लग्नात मी नक्की डान्स करेन. शेवटी माझ्या नवऱ्याच्या लग्नाचा आनंद घेण्याचा मला तरी हक्क आहेच. तू म्हणालास की तुला माझा चेहरा आवडत नाही, माझा आवाज नकोसा वाटतो, माझं जवळ येणं त्रासदायक आहे. तर आज मी तुला वचन देते, ना तुझा ना माझा चेहरा तू कधी पाहशील, ना माझा आवाज कधी ऐकशील. इतकं बोलून अनया उठली आणि आपला मेहंदीचा ड्रेस घेऊन कपाटात ठेवू लागली. सोहेल ते पाहून आणखी चिडला. जी गोष्ट तो नेहमी इच्छायच तीच अनया करत होती. तरीही आतून त्याला अस्वस्थ वाटत होतं. तो रागावला की अनयाला काही फरक पडत नसे, पण अनया काही बोलली की त्याला मात्र खूपच टोचत असे. त्याला तिच्याकडून प्रतिसाद हवा होता, पण अशा प्रकारचा नव्हता. तो विचारातच तिथे उभा राहिला. अनया त्याच्याकडे एकदा बघून शांतपणे खोलीबाहेर निघून गेली आणि तिने दिलेलं वचन लगेच पाळलं. त्या क्षणापासून ना तिने सोहेलकडे पाहिलं, ना एक शब्द बोलली. पुढचा दिवस. आज मेहंदीची तयारी जोरात सुरू होती. सगळं कुटुंब बागेत बसलं होतं. गार्डन सुंदर सीन ग्रीन थीमने सजवलं होतं. चारही बाजूंनी झाडं, दिवे, फुलं, वातावरण एकदम जिवंत झालं होतं. सनया गर्दीत बसून हातावर मेहंदी लावत होती. तेवढ्यात इशिता हसत तिच्याकडे आली. तिला माहीत होतं सनया तिच्यावर रागावली आहे.
कदाचित तिच्यामुळेच फंक्शनचं वातावरण खराब झालं होतं. सनया इशिताकडे पाहताच नजर वळवते. तिला तिच्याशी बोलायचंच नव्हतं, नाहीतर नव्या फंक्शनचा मूडही खराब होईल अशी भीती होती. इशिताच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. हे सर्व बाजूला उभं राहून अनया शांतपणे बघत होती. ती पुढे आली आणि इशिताचा हात धरत हसत म्हणाली, इशिता, तू कधी मेहंदी लावलीये का? चल, मीच तुझ्या हातावर लावते. इथे खूप मेहंदीवाले आहेत, पण मला बघायचंय माझा भाऊ तुला किती प्रेम करतो ते. सगळ्यांना माहिती आहे की तो तुला खूप मानतो आणि त्यानंतर पण आज तुझ्या मेहंदीचा रंग ती सिद्ध करून दाखवेल. हे ऐकून इशिता तिच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात कबीर आणि सोहेलजी तिथे आले. कबीरला पाहून इशिताच्या ओठांवर हलकं हसू आलं आणि ती अनयासोबत जाऊन बसली. सोहेल घरात आल्यापासून ते अनयाने एकदाही त्याच्याकडे पाहिले नव्हते, न त्याच्याशी एक शब्दही बोलला होता. ही की गोष्ट सोहेललाही स्पष्ट दिसत होती. तो जाणून होता की अनया तिचं दिलेलं वचन पाळत आहे. काही मेहंदीवाली इशिताच्या हातावर मेहंदी लावत होती आणि अनया शांतपणे सगळं बसून पाहत होती. हे पाहून इशिता हसत म्हणाली, अगं, तू मेहंदी का नाही लावत? काय माहीत, तुझी मेहंदी गडद होईल रंग आणि सिद्ध होईल की माझा भाऊ तुला किती प्रेम करतो. इशिताची आता बोलण्यावर अनया हलकसं हटली. मेहंदी ती कशी लावणार? ज्याच्यासाठी मेहंदी लावायची तोच माणूस म्हणतोय की त्याला तिच्याबद्दल प्रेम नाही, फक्त तिरस्कार. मग अशा परिस्थितीत मेहंदी लावण्याचा प्रश्नच कुठे येतो? हे मनात येताच अनया हळू आवाजात म्हणाली, नाही रे, मला मेहंदी लावणं आवडत नाही. तू लाव तुझ्या हातावर छान दिसते. अनयाच्या उत्तराने इशिताचा संशय आणखी वाढला आणि थोड्या शंकेच्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाली, काहीतरी आहे नक्कीच, कारण तू कोणत्याही सणाला मेहंदी न लावणं हे शक्यच नाही. मग आज अचानक का माझ्या भावासोबत काही वाद झाला का? इशिताच्या प्रश्नावर अनया पटकन म्हणाली, नाही, तसं काही नाही. फक्त आज मन नाहीये. तू लाव ना, मी नंतर लावते आणि मला एक काम आहे, मी येते. हे बोलून ती लगेच उठून गेली. इशिताला हे अजिबात पटत नव्हतं. अनया काहीतरी मोठं लपवत आहे हे स्पष्ट होतं आणि ज्या मुलीमुळे इशिता आणि कबीरमधल्या गैरसमजुती दूर झाल्या, ज्या अनयामुळे तिच्या आयुष्यात कबीर आला, त्या अनयाला इशिता कधीच एकटी सोडणार नव्हती. गरज पडली तर सोहेल आणि अनयाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी काहीही करेल हे ठरवून ती अनया मागे गेली. अनया किचनमध्ये आली होती. तिचे डोळे भरून आले होते. मनापासून मेहंदी लावावी असं वाटूनही ती लावू शकत नव्हती आणि इशिताला सत्य सांगायलाही ती तयार नव्हती. जर प्रकरण फक्त तिचं असतं तर ती कदाचित इशिताला सगळं सांगून मोकळी झाली असती. पण इथे प्रश्न सोहेलचाही होता. तिला नको होतं की इशिताच्या डोळ्यात तिच्या भावाबद्दल वाईट छाप पडावी. इशिता अनयाला शोधत किचनमध्ये आली. दारात उभं राहून तिने पाहिलं. अनया टिशूने आपले अश्रू पुसत होती. इशिताचे पाय आपोआप तिच्याकडे गेले. तिने अनयाचा हात पकडून तिला स्वतःकडे वळवत विचारलं, काय झालं अनया? मला का नाही सांगत? मी तुझी मैत्रीण नाही का? तू मला परकी समजायला लागलीस का? त्यानंतर बात माझ्या भावाची असेल तरी सांग, मी काही बोलणार नाही. पण तू असं एकटी बसून रडते आहेस म्हणजे नक्कीच काही मोठी गोष्ट आहे. इशिताच्या या शब्दांनी अनया अधिकच ढसाढसा रडू लागली. तिने इशिताला घट्ट मिठी मारली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, सोहेल, तो मला सोडून अंजलीशी लग्न करणार आहे. इथून गेल्यावर मला डिवोर्स देणार आहे.
आणि डिवोर्स मिळताच अंजलीशी लग्न करेल असं त्याने स्वतः सांगितलं. हे ऐकून इशिताचे डोळे अवाक झाले. तिला विश्वासच बसत नव्हता. तिचा भाऊ इतक्या थंडपणे, इतक्या निर्दयीपणे असं काही करू शकतो. एकदा तिचं आयुष्य असंच उद्ध्वस्त करून झालं होतं आणि आता ते ठीक करण्याऐवजी तो पुन्हा बर्बाद होईलच हीच कल्पना करून इशिता घाबरली आणि तिने पटकन अनयेला स्वतःपासून दूर करत तिचा चेहरा हातात घेत विचारलं, हे तू काय बोलते आहेस? खरंच भाऊनं असं काही म्हटलं का? पण ते असं कसं बोलू शकतात? त्यांनी तुझ्याशी लग्न केलं आहे. हो, त्यांची पद्धत चुकीची आहे हे मान्य, पण इतकं चुकीचं वागणं योग्य नाही. तू थांब, मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलेन. मी त्यांना नीट सुनावणार आहे. लहान आहे म्हणून काय झालं? माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात त्यांच्यामुळे अश्रू आलेत हे मी अजिबात सहन करणार नाही. हे सांगून इशिता तिथून जाण्यास निघाली, पण अनयानं तिचा हात पकडत तिला थांबवत शांतपणे म्हणाली, नाही इशिता, राहू दे. त्याची गरज नाही. मी निर्णय घेतलाय. त्याचं सुख जिथे असेल माझं सुखही तिथेच असेल. त्यांना माझ्यापासून दूर जायचं असेल तर मी स्वतःहून मागे हटेन. कोणाला जबरदस्तीने आपल्याजवळ ठेवून काय फायदा? जेव्हा त्यांना मी आवडतच नाही ते माझ्यावर कायम रागच धरतील. काल रात्री मी त्यांना स्पष्ट सांगितलं, ना मी माझा चेहरा दाखवणार ना माझा आवाज त्यांना ऐकू येईल. अनयाचं बोलणं ऐकून इशिता चिंतेने म्हणाली, अनया, तुझ्या मनात किती दुःख आहे हे मला कळतंय, पण इतकं सगळं होऊनही तू अजूनही स्वतःचंच बलिदान का देतेस? मला माहीत आहे तू माझ्या भावावर खूप प्रेम करू लागली आहेस. मग तू त्यांना सरळ सांगत का नाहीस? जर तू त्यांना तुझी भावना सांगितली तर कदाचित त्यांनाही काहीतरी जाणवेल. इशिताच्या या शब्दांवर अनयानं आपले अश्रू पुसत उत्तर दिलं, नाही, आता नाही सांगू शकत. मला वाटलं होतं लग्नानंतर इथून निघून गेल्यावर योग्य वेळी मी सगळं सांगेन. पण काल काल त्यांनी स्पष्ट सांगितलं, माझ्यावर ते कधीही प्रेम करणार नाहीत. मरतील पण नाही. ती दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाली, ठीक आहे, हे सगळं नंतर बघू. आज सनयाचं फंक्शन आहे. आपण तिकडे लक्ष देऊ. आपण गायब राहिलो तर सगळ्यांना वाटेल की आम्हाला कार्यक्रमात रस नाही आणि तसंही सनयाच्या फंक्शनमध्ये काही ना काही गडबड सुरू आहे. हे म्हणत अनयानं इशिताचा हात धरला आणि दोघी किचनमधून बाहेर गेल्या. त्या दोघी परत गार्डनमध्ये येऊन बसल्या. इशिता पुन्हा मेहंदी लावू लागली. अनयाचंही मन होतं, पण हात पुढे जाईना. तेवढ्यात इशितानं तिचा हात पुढे करून मेहंदीवाल्याला बाईला सांगितलं, तिच्याही हातांवर मेहंदी लावा. मेहंदीवालीनं अनयाच्या हातांवर सुंदर मेहंदी काढायला सुरुवात केली. सभोवताली सगळे आनंदात गप्पात आणि मेहंदीमध्ये सगळे इतके रमले होते की कोणाचाच दुसऱ्यावर लक्ष नव्हतं. नाच, गाणी, हशा सगळं मस्त सुरू होतं. अचानक कुणीतरी मागून येऊन अनयाच्या डोळ्यांवर हात ठेवला. तिला वाटलं बहुतेक मयंक भाऊ असतील किंवा घरातीलच कुणी, म्हणून ती दुसऱ्या हातानं ते हात धरत गोंधळून म्हणाली, मयंक भाऊ तुम्ही? तिचा आवाज ऐकताच मागे उभ्या मुलाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं. इशिता आणि सोहेल सोडून बाकी सगळ्यांनी त्याला ओळखलं होतं आणि त्याची ही खोडकर एंट्री पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आलं. तो मुलगा हसत म्हणाला, नाही, मी तुझा भाऊ नक्कीच नाही, पण तू मला ओळखलं तर मी तुला शॉपिंगला घेऊन जाईन. हे ऐकताच अनयानं पटकन त्याचा हात दूर केला. ती आश्चर्यानं उभी राहिली आणि जोरात म्हणाली, अविनाश, तू? तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून अविनाश खुशीत हसला. देवाचे लाख लाख धन्यवाद. तुला अजून माझं नाव आठवतं? नाहीतर मला वाटत होतं तू मला कधीच विसरली असशील. अनयानं आनंदानं उत्तर दिलं, मी तुला विसरेन?
जगातल्या सगळ्यांना विसरेन, पण तुला नाही. पण तू इथे अचानक कसा? मी जेव्हा इथे आली तेव्हा मी तुला खूप शोधलं होतं. तू कुठेच दिसला नाहीस. नंतर कळलं तू आता इथे राहतच नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.